सर जैन सर. बोला. नमस्कार. नमस्कार सर. आपल्या ज्या अतिवृष्टीच्या जे झालेलं आहे अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये समजा जिल्ह्यामध्ये, तर नेमकं शेतकऱ्यांनी नेमकं शासनासाठी मदत मागण्यासाठी नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे सर नेमकं? म्हणजे तुमच्या भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे का? हा सर, जास्त झालेलं आहे. त्यासाठी तुम्हाला शासनाकडून मदत पाहिजे. ओके. हो सर. तर यासाठी तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला शासनाचे काही संकेतस्थळ असतात ज्याच्यावरती शासन तुम्हाला मदत करू शकतं का नाही करू शकतं याबद्दल काही सरळ त्याचा काही उल्लेख केलेला नसतो. त्यासाठी कोणता फोन आलेला आहे किंवा एखादा निधी मंजूर झालेला आहे का अशा कुठल्याही गोष्टीचा उल्लेख केलेला नसतो. पण शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही जे संकेतस्थळ आहेत, समजा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट, त्याच्यानंतर महसूल विभाग आणि काही जे संबंधित विभाग असतात, समजा अतिवृष्टी, आपत्ती विभाग, अशा काही विभागांच्या संकेतस्थळ असतात. त्यावरती तुम्हाला त्याबद्दल पूर्णपणे माहिती मिळू शकते आणि तुम्ही त्यानुसार त्याच्यावरती अप्लाय करू शकता आणि त्यानुसार तुमच्या मग येऊन ते कृषी विभागाचे अधिकारी असो म्हणा किंवा महसूल विभागाचे अधिकारी असो ते आमच्या विभागाचे अधिकारी येऊन तुमच्या तिथे पाहणी करतील आणि त्यानुसार नंतर तुम्हाला त्याच्या नुकसान भरपाईची जी काय तुमच्या नेमकं सर आपल्याला याच्यामध्ये तलाठी कार्यालयाचे पण व्यक्ती करू शकतात ना याच्यामध्ये क्लेम याचा? हा, महसूल विभागामध्ये तलाठी हा विभाग महसूल विभागाच्या अंतर्गत येत असल्यामुळे तलाठी देखील खाली येऊ शकतात. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक हे त्यांनी करू शकतात ना? हा, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, जे तुमचे कृषी अधिकारी आहेत ते असे म्हणा तुम्ही जेवढे महसूल विभागाच्या अंतर्गत अधिकारी येतात त्या कुठल्याही अधिकाऱ्याला तुम्ही पंचनाम्यासाठी बोलवू शकता. म्हणजे जे शेतीमध्ये ते पाहणी करायला येतील त्यांना कॉल वगैरे करून त्यांचे आमच्या शेतीबद्दल त्यांना म्हणजे सांगायचं आमच्या एवढं नुकसान झालेलं आहे, आमच्या पंचनाम्यासाठी यावे असं आम्हाला फोन वगैरे करून कॉन्टॅक्ट करायचं असतं ना? पण तुम्हाला त्या अगोदर काय करावं लागेल माहितीये का? 2024 ला महाराष्ट्र शासनाने एक नियम काढला होता की ऍग्रिस्टेट योजनेअंतर्गत तुम्हाला एक फार्मर आयडी बनवून घ्यावा लागेल. जोपर्यंत तुम्ही ते फार्मर आयडी मध्ये त्याचं तक्रार करणार नाहीत त्याच्यानंतरच ते तक्रार केल्याशिवाय ते तुम्हाला आता तुम्ही सांगा मला तुमची कुठल्या गोष्टी समजा तुम्ही तक्रारच केलं नाही तर शासकीय अधिकारी कसा येईल तुमच्या पंचनाम्याला? तुमच्या उपलब्ध कसं होईल? त्यासाठी तुम्हाला अगोदर कायदेशीर कार्यवाही करावी लागेल. तुम्हाला त्या ऍग्रिस्टेट वरून तुम्हाला तुमचे फार्मर आयडी तयार करून घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला तिथे तुमची तक्रार करावी लागेल आणि त्यानंतर पंचनाम्यासाठी तुम्हाला कृषी विभाग म्हणा किंवा महसूल विभागाचे जे कोणी अधिकारी असतील ते तुमच्या शेतामध्ये नक्की येतील आणि तुमच्या नुकसान भरपाई तुम्हाला जे काही काही शेतकऱ्यांना हे म्हणजे ऑनलाईनचं वगैरे काही कळत नाही ना, मग त्यांनी कशाचं म्हणजे कोणाची मदत मागावी? आता हे जे संकेतस्थळ आहेत, आता तुमचं जे तुम्ही प्रश्न विचारला तो एकदम बरोबर आहे. कारण की महाराष्ट्रातले काही काही शेतकरी आणखीन देखील म्हणजे असुशिक्षित आहेत, त्यामुळे त्यांना अँड्रॉइड फोन वापरणं किंवा वेबसाईट अशा संकेतस्थळांवर भेट देणं तेवढं समजणार नाही. तर त्यासाठी त्यांच्याकडे एक पर्याय आहे की ते कागदोपत्री हे करून फॉर्म भरून ते एका म्हणजे माही सेवा केंद्रावरती जाऊन किंवा कुठल्याही एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीकडे जाऊन त्या म्हणजे त्या गोष्टीची फॉर्म भरून घेणं आणि त्यानंतर ते सबमिट करणं शासनाला. त्यानंतर सबमिट केली. सर असं केलं तर जमणार नाही का? जे आमचं जे काही तलाठी कार्यालय मंडळ वगैरे असतं, तलाठी कार्यालयाचं जे मंडळ असतं, जे अधिकारी लोक असतात त्यांच्याशी संपर्क साधून डायरेक्ट आमच्या क्लेम करायचा असं त्यांना म्हणून जमायचं नाही का? नाही, तुम्ही तसं डायरेक्ट क्लेम कसं करू शकता? त्यासाठी तुम्हाला अगोदर एखादं ऍप्लिकेशन तरी द्यावं लागेल किंवा एखादं तरी कायदेशीर कार्यवाही करावी लागेल म्हणजे कागदोपत्री. तुमच्या आता तुम्ही जर समजा फोन केला की समजा तुम्ही तुमचे तलाठी आहेत कोणी असो ते म्हणजे तुम्ही तुमच्या तलाट्याला डायरेक्ट फोन करून समजा सांगितले की आमच्याकडे अशा गोष्टी झाली तर डायरेक्ट पाहणी करायला येऊ शकत नाहीत ना. त्यांच्यावरती संपूर्ण त्यांच्या विभागाचा जो असतो डिपार्टमेंटचा संपूर्ण लोड असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नुकसान भरपाईसाठी तुम्हाला कायदेशीर कारवाई करणं हे गरजेचंच आहे, बंधनकारक आहे. तर आता हे पीक विम्याबद्दल जे लोकांनी म्हणजे पीक विमा भरलेला आहे ज्यांनी, आता त्यांनी काय केले 3 फिगर त्यांनी बंद केलेले आहेत. म्हणजे ज्यांची तुमच्या कापणीला जर सोयाबीन असेल, तुमचं कापूस असेल किंवा दुसरं काही पीक असेल तर तुम्हाला फक्त एकदाच क्लेम करता येणार. म्हणजे तुम्हाला वैयक्तिक म्हणजे जे तुम्हाला स्वतः जे ते शेतकरी जसं पीक गेलं होतं ते क्लेम करत होते स्वतः म्हणजे, तर त्यांना आता हे करायला जमणार नाही. म्हणजे त्यांनी असं लावलेलं आहे की बाबा ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टी झालेली आहे त्यांच्या सर्वांचा क्लेम जाहीर होईल आणि त्याच्यानंतर तुमचं जे अनुदान आहे ते तुम्हाला भेटेल. आता ते शासनाच्या निर्णयाला जर आपण समजा काही हात घालू शकत नाही पण आपण आपल्या सर्व गोष्टींची जी तक्रार आहे ती करणं गरजेचं आहे. आणि आपण तक्रार नाही
जर नाही केली तर आपण डायरेक्ट शासनाला प्रश्न विचारणं हे देखील चुकीचं आहे. त्यामुळे शासन तुम्हाला याच भाषेमध्ये उत्तर देणार की तुम्ही तक्रार केलेली आहे का. तुम्ही जर तक्रार केलेली असेल तर शासन तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देईल. जर तक्रार न करता तुम्ही म्हणत असेल की आम्हाला या गोष्टींचा क्लेम हवाय तर ती गोष्ट तुम्हाला शासन कधी रातीशक्ती म्हणजे मंजूर करून देणार नाही. नाही, आता कसं झालंय, आता काही ठिकाणी आता पुराच्या माध्यमातून जे आता जनावर आहेत जसं की गायी असतील, म्हशी असतील किंवा ते असतील तर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे वाहून गेलेले आहेत. आता त्यांनी कशा पद्धतीने आता हे करायला पाहिजे, आता त्यांनी काय करायला पाहिजे आता त्यांच्यासाठी सुद्धा तो पर्याय आहे. तुम्हाला मी जो सांगितला का अगोदर की तुम्ही एक शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला व्हिजिट करा, त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करा. तुमचं जे काही नुकसान झालं असेल तुम्ही त्या वेबसाईटवर तुमच्या फोटोज किंवा तुम्ही तुमचा जो काही नुकसानीचा भाग आहे तो त्याच्यावरती अपलोड करा, फोटोज काढून किंवा म्हणा तुम्ही लेखी स्वरूपामध्ये ऑनलाईन फॉर्म भरून सुद्धा करू शकता किंवा महसूल विभागाच्या याच्यावरती, ज्याच्यानुसार म्हणजे शासनाला तुम्ही दाखवू शकता की बाबा आमचं या बाबतीमध्ये या गोष्टींमध्ये आमचं इतकं नुकसान झालंय आणि आम्हाला या गोष्टींची नुकसान भरपाई म्हणून काहीतरी शासन मदत करेल का, अनुदान देईल का. मग त्या गोष्टींवरती ते तुमचा पुनर्विचार करतील. जर तुम्ही समजा महसूल विभाग आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग की जे काही अन्य विभाग आहेत, आपत्ती विभाग, यांना जर तुम्ही व्हिजिटच केलं नसेल किंवा यांना तुम्ही तक्रारच दिली नसेल तर ते तुम्हाला म्हणजे तुमचं नुकसान झालं म्हणून ग्राह्य कसं धरणार आहे. हा, ते तर बरोबरच आहे. म्हणजे आपल्याला शासनाला कळवावं लागणार आहे की आमच्या शेतीमध्ये एक काम करा सर, तुम्ही तुमची जितकी काही म्हणजे जे शेतकरी आहेत पीडित शेतकरी तुम्ही त्यांना सर्वात अगोदर एक महत्वाचा सल्ला द्या की त्यांना महाराष्ट्र शासनाच्या 2024च्या अधिनियमानुसार एक ऍग्रिस्टिक असतं त्याच्यामध्ये फार्मर आयडी बनवून घ्यायला लावा किंवा तुम्ही त्यांना बनवून द्या. जोपर्यंत तुम्ही त्यांना फार्मर आयडी बनवून देणार नाही तोपर्यंत त्यांना शासनाचे जे अनुदान येणार आहेत म्हणा किंवा शासनाची जी मदत येणार आहे ते त्यांना पूर्णत्वावर त्याचा लाभ मिळणार नाही. हो, जसं की अनुदान असेल किंवा मग अतिवृष्टीचा विभाग असेल किंवा पूरग्रस्त असेल त्यांना फार्मर आयडीच्या माध्यमातूनच त्यांनी एक काढलेले आहे शासनाने. शेतकरी तुम्ही जसे आता शेतकरी मित्र म्हणून आम्हाला प्रश्न विचारत आहात तसंच तुम्ही शेतकरी मित्र म्हणून तुम्ही फक्त शेतकऱ्यांना मदत करा. नक्कीच आम्ही तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करून तुम्हाला शासनाद्वारे जे काही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतील ते आम्ही तुम्हाला शासन मदत मिळवून. सर, याचा काही नियम वगैरे आहे का सर? 72 तासात किंवा 48 तासामध्ये याचा क्लेम वगैरे करणं जरुरी आहे का सर? काही नाही, कुठलाही नियम नाहीये, कारण की शासनाने आणखी पूरग्रस्त जे आहेत म्हणजे जे पूरग्रस्त शेतकरी आहेत सध्या जे अडचणींमध्ये पीडित आहेत यांना कुठल्याही पद्धतीची मदत जाहीर केलेली नाही त्यांच्या संकेतस्थळांवरून. त्याच्यामुळे त्याला काही बंधन नाहीये, तुम्ही करू शकता. आता तुम्ही मला सांगा याच्यावरती बंधन लावता कसं येईल? आता समजा 72 तासाचं बंधन लावलं तर 72 तासाच्या नंतर समजा पूर नाही येऊ शकणार आहे का? नाही येऊ शकणार. त्यामुळं अतिवृष्टी जे शेतकरी आहेत पीडित शेतकरी आहेत यांच्यासाठी कुठल्याही वेळेचं बंधन किंवा काही नाहीये. तुम्ही त्यांना मदत करू शकता. तुम्ही त्यांना ऍग्रिस्टिकद्वारे त्यांची फार्मर आयडी बनवून द्या. तुम्ही त्यांच्या समस्या शासनाला कृषी विभागाद्वारे मांडा, महसूल विभागाद्वारे मांडा, त्याच्यानंतर आपत्ती विभागाद्वारे मांडा. तुम्हाला नक्कीच शासन मदत करेल. ओके सर. सर, चांगली माहिती दिल्याबद्दल सर तुमचे मनापासून धन्यवाद. मी आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सर्व माहिती पोहोचण्याचा मी शिवाजी क्लासेस ऍग्रिकल्चर संस्थातून बोलत आहे आणि सर्व काही माहिती मी शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो. सर धन्यवाद. आम्ही ऐकलं आहे जर तुमच्या चॅनल बद्दल, तुम्ही शेतकऱ्यांबद्दल खूप जिद्दीने आणि चिकाटीने काम करताय. तुम्हाला समोर यश मिळत जावं हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद सर. चालतं. ठीक आहे सर, धन्यवाद.